मी काहीतरी मिक्स मच्छी घेऊन आली ताई आता. उगरीचे आहे. बघते काय काय आहे ह्याच्यामध्ये. दिली मित्राने दिली का? बघते काय काय. तर ही मच्छी आम्ही साफ केली. हे आहे मासा आणि काहीतरी काठीसारखा काहीतरी आहे ते उद्या फ्रायसाठी ठेवले दुपारी. याचा रस्सा बनवायचा आहे. माशाची शेपटी आणि डोकं असं ते त्याचा रस्सा. ही सकाळी नाश्त्याला कोलबी आणि खरबी आणि ही संध्याकाळला मग अशी चरपा आणि घोया लसलशीत बनवायचा. अशी मच्छी आज मस्त खाडीतली फ्रेश मच्छी होती, जिवंत मच्छी. आणि खायला छोटी असली तरी टेस्टी लागते. गुड मॉर्निंग, हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज सकाळचं असं वातावरण आहे, एकदम रेनी आणि खूप छान वाटते. हा सिनो आणि हा आमचा गार्डन तर बघा किती छान दिसतोय. वारा पण मस्त सुटलाय हलका हलका. तर आमचा आज नाश्त्यामध्ये भाकरीच खायचा विचार चालला आहे. त्यामुळे मी ही बघा ही कोलबी आणि हे आहे ना याचा असं लसलशीत म्हणजे सुक्का असा रस्सा बनवते. सुक्का घालून असतं ना तो बनवते. त्यासाठी ही तयारी चालू आहे. कालवण एका बाजूला ठेवलं आहे, तोपर्यंत बरं कपडे पण ते काढते सुकलेले आणि दुसरे कपडे मग लावते. तेच चालू आहे आता बघा. तर इथे कपडे लावून झालेले आहेत माझे. इथे वाईट कपडे धुवायचे आहेत अजून. आणि इथे एक मशीन लावली एकदा. इथे आता आपला नाश्ता झालेला आहे रेडी, बघू शकता. सुंदर असा लसलशीत. तर हे असा आमचा नाश्ता आहे सकाळचा आजचा. आता आम्ही चालत बाहेर सिनोला गिफ्ट आणण्यासाठी. ना सिनो, काय आहे सिनो तुझा? क्रिकेट किट. नाही, कशासाठी गिफ्ट? बर्थडे. कधी आहे? 20 तारखेला. त्याची तयारी आजपासून चालू. भरपूर पाऊस पण आहे. इथे आम्ही चाललो आता. इथे भेटते का बघतो आधी किट. भेटेल. हेवी आहे.
वाटते तुला सिना? मस्त. आता अजून काय पाहिजे तुला? तर सरप्राईज नाही राहिला तो बर्थडे गिफ्ट तुझा. तर आताच आम्ही किट वगैरे घेतला याचा आणि निघालो आता घरी जायला. आम्ही फक्त किटच नाही आलो होतो इथे पनवेलमध्ये. जास्त आम्हाला काय सध्या घ्यायचं नव्हतं. हा तो पूर्ण सेटच घेतला ना, ड्रेस शूज वगैरे ते सर्व घेतलं एकदाच. आणि आता निघालो आम्ही घरी. तरी पाऊस काही थांबला नाही. वॉटरफॉल इथे मी आता 3 ही ब्लाउज शिवून घेतलीत. त्यांना आता आय हुक करते. आज दिवसभर मी हेच करत होती त्यामुळे काय दाखवलं नाही. आणि आता आय हुक करते. एकीकडे माझी इथे मी ब्लॉग लावले ते पण बघते आणि मग आय हुक बनवते. काल रात्री जी मच्छी आणलेली ना तिचं मी आता रस्सा बनवते बघा. कालवण म्हणतात आमच्या इथे याला. तर त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे टोमॅटो, हे लसूण आणि कोथिंबीर आणि ही चिंच. आपण याच्यात टाकूया सर्व एकदाच. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये. तर याच्यातून आपण घरगुती मसाला तो टाकायचा आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट, आम्ही तिखट खातो. आणि हळद. आता लास्ट तेल. बस हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी अगोदर मिक्स करते नंतर तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आता खालीच आपण गॅसवर नाही ठेवायचा. आता इथे लगेच पाणी घालायचं. त्यानंतर गॅसवर ठेवायचे. तोपर्यंत इथलं हे आहे ते आवरते मी. हे पण धुवायला टाकू. कोथिंबीर आपल्या आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवूया. भाकरी आपल्या झालेल्या आहेत. एका बाजूला मी भात ठेवते, मग आपलं जेवण रेडी. भात बनवायला घेते मी. आमच्या 3 मिनिटांसाठी एवढा येणं आहे. कारण भाकरी पण आहेत आपल्या. वॉश करून घेते मी चांगलं. चपाती 3 वेळा धुवून घेतली. त्याच्यामध्ये घालू आपण आता मीठ चवीनुसार.
आता मी झाकण लावते आणि गॅस. तर अशा प्रकारे मी भात लावलेला आहे कुकरला आणि इथे बघू शकता तुम्ही असा छोटा उकल आलेला आहे. त्यामुळे आता झाकण देऊन 10 मिनिटाने ही रेसिपी आपली रेडी होईल. तोपर्यंत मी आता पुन्हा माझ्या दुसऱ्या कामाला लागते. हे किचनचं होईल आता. 3 शिट्या वगैरे झाल्या का भात होईल. आणि इथे मी घेतले ब्लाऊजचे आय हुक करायला. आता एक ब्लाऊज राहिला आहे. हे 2 ब्लाऊजला झाले करून. सो मी आता हे करते. इथं आपला भात रेडी आहे आता. आणि बघा तुम्ही रस्सा. गंध तर एक नंबर सुटलेला आहे. आणि अशी छोटी मच्छी असली तर मला फार आवडते. आणि ही आमच्या खाडीतली मच्छी आहे. एकदम टेस्टी लागते. इथे आपला रस्सा झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. ते जेवण आपलं पूर्ण ओके आहे. तर आता आम्ही रात्रीचा डिनर एन्जॉय करतो. जे आता माशाचा रस्सा वगैरे बनवले ते. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.